उपराष्ट्रपती यांनी ICAR-CCARI या संस्थेला संबोधित केले. ICAR म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चरल रिसर्च, तसेच CCARI म्हणजे सेंट्रल कोस्टल ऍग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट. या संस्थेचे एका कार्यक्रमामध्ये त्यांनी संबोधित केले. त्या संबोधनामध्ये त्यांनी अनेक महत्वपूर्ण मुद्दे अधोरेखित केलेले आहेत, जसे की संजय अनंत पाटील विषयी त्यांनी सांगितले. जे संजय अनंत पाटील आहेत यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला होता, तो म्हणजे नैसर्गिक शेतीसाठी. आता ही नैसर्गिक शेती ही सेंद्रिय शेतीपेक्षा अगदी वेगळी असते. या नैसर्गिक शेती हा विचारधारेचा केंद्रबिंदू होता कोणाच्या, तर देवव्रत आचार्य यांचा, जे गुजरातचे राज्यपाल आहेत. पुढे त्यांनी असे सांगितले की ICAR-CCARI या संस्थेचे योगदान खूप मोठे आहे भारतामध्ये. ज्या संस्थेची स्थापना 1989 साली झाली होती. तसेच ऍग्रीप्रेन्युअर्स या महत्वाच्या शब्दाचा त्यांनी उल्लेख केला. ऍग्रीप्रेन्युअर्स म्हणजे मित्रांनो असा व्यक्ती, असा शेतकरी जो शेतीला उद्योग जगताशी जोडण्याचा प्रयत्न करतो किंवा उद्योगाला शेतीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो.